नमस्कार. सर्व गणेश भक्तांचे भगत कुटुंबातर्फे हार्दिक स्वागत. यावेळी संपूर्ण जग कोरोना रूपी संकटाचा सामना करत आहे. आज टीव्ही, वर्तमानपत्र यातून नकारात्मक बातम्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा त्याची चर्चा इथे नको. योग्य ती काळजी सर्वांनी घ्यायचीच आहे. परंतु या विषम परिस्थितीत सकारात्मक काही शोधण्याचा प्रयत्न करूया. म्हणूनच यावेळी विषय आहे, धरू राम नामाची साथ, करू कोरोनावर मात. या वैश्विक महामारीमुळे पूर्ण जगच लॉकडाऊन झाले आहे. मंदिरांचे दरवाजे बंद झाल्यामुळे प्रश्न विचारला जाऊ लागला आहे की देव कुठे आहे? तर देव मंदिरातून बाहेर पडून पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, शेतकरी, शिक्षक अशा असंख्य रूपात लोकांची मदत करताना, त्यांच्या जीवनाला आकार देताना दिसत आहे. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपण माणसांनी एवढे दिवस सृष्टीला गृहीत धरलं होतं. कळत नकळत तिच्यावर अगणित अत्याचार करत होतो. कदाचित कर्म सिद्धांतच असेल की आज माणूस लॉक झाला आणि पूर्ण सृष्टी मात्र अनलॉक झाली. हवा, पाणी यांच्या प्रदूषणामध्ये किती घट झाली आहे नाही? एरवी दडून बसलेली प्राणीसृष्टीही मुक्तपणे हिंडू फिरू लागली आहे. आणि अगदी आंब्याच्या वनातही क्वचित दिसणारा मोर चक्क माणसाने ओस पडलेल्या मुंबईच्या रस्त्यावर दिसू लागला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एवढे दिवस माणूस काम करत होता, पण त्याच्या जीवनातला राम निघून गेला होता. या लॉकडाऊनमुळे अविरत धावणाऱ्या माणूस प्राण्याला आराम मिळाला व दूरदर्शनवरील रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणामुळे राम मिळाला. आणि योगायोगाची गोष्ट बघा ना, ज्या क्षणाची संपूर्ण विश्व एवढी वर्ष शबरीच्या ओढीप्रमाणे वाट पाहत होतं, तो श्री राम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन सोहळाही या काळात संपन्न झाला.
आजच्या काळातही आपल्याला खूप काही शिकून जातात. सीता हरणाचंच घ्या ना, जोपर्यंत माता सीता घरात होती तोपर्यंत सुरक्षित होती, पण तिने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाच्या तावडीत सापडली. प्रणाम मुनिवर. देवी, आम्ही खूप दुरून आलो आहोत आणि भुकेले आहोत. तुझी कुटी पाहून या आशेनं इथं आलो आहोत की आम्हाला काही अन्न मिळेल. भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील. खरे तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत. कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका. आम्ही तुझ्या दारावरून उपाशी परत जाऊ, पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ. नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ. मी तिथेच येते. आपण माझ्या पतीला शाप नका देऊ. अरे वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत, तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहे. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कुण्या महात्म्याच्या वेशात तू कुणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर रावण. स्त्री एकदा का आपल्या मर्यादा रेषेच्या बाहेर आली की मग तिचं परत जाणं अशक्य असतं. आता तुला रावणाच्या हातून कोणीच वाचू शकत नाही. लक्ष्मण, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात लक्ष्मणा? अजून ओरड. लक्ष्मण, यावेळी ते वनात खूप दूर आहे. तुझं ओरडणं त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. सीते, चल माझ्या बरोबर. आणि अशा तऱ्हेने माता सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली, पण ती प्राणाहुनी प्रिय असलेली रघुकुळाची रीत सांभाळण्यासाठी. पण आपण मात्र काही वेळा गरज नसतानाही घराचा उंबरठा ओलांडतो आणि कोरोना रूपी राक्षसाच्या ताब्यात सापडतो. अशा वेळी मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या प्रभू श्रीरामांप्रमाणे आपणही काही मर्यादा पाळणं गरजेचं आहे. आता आपल्याला जवळच्यांना, नातेवाईकांना भेटण्याची ओढ आहे म्हणा, पण या संकट काळात माणसांमधलं अंतर वाढलं तरी नात्यांमधलं, माणुसकीमधील अंतर वाढेलच असं नाही. आता भरतच पहा ना, शरीराने श्रीरामांपासून 14 वर्ष दूर राहूनही तो हृदयाने त्यांच्यापासून क्षणभरही अलिप्त नव्हता. भरत सम नहीं दूजा कोई जागी, भरत सम नहीं दूजा कोई जागी. राम लखन सिया बन में भरत भये घर ही में बैरागी, भरत सम नहीं दूजा कोई त्यागी. खरंच या संकट काळात श्रीरामांचे विचार अंगीकारण्याची खरी गरज आहे. घरी राहून रामराज्यात असलेली आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाहेरच्या राक्षसाशी तर सामना करायचाच आहे, पण मनातल्या रावणाला काढून टाकून आपल्या हृदयातही प्रभू श्रीरामांची स्थापना करायची आहे. शेवटी विघ्नहर्ता गणराया चरणी हीच प्रार्थना करूया की गणराया, हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे. बंद होऊ दे कोरोनाची वार्ता, पुन्हा नाद घुमू दे सुख करता दुःख हरता. बाबा जा, कोरोना जा, लई झाला खेळ आता निघून जा रे बाबा, निघून जा. जा बाबा जा, कोरोना जा, लई झाला खेळ आता निघून जा रे बाबा, निघून जा. दोन दिवस 4 दिवस पाहुण वाटे ठीक, 2 दिवस 4 दिवस पाहुण वाटे ठीक. शिष्टाचार थोडा फार आता तरी शिक,
हे बंद ते बंद सार काही बंद, हे बंद ते बंद सार काही बंद, जिंदगीचं थांबली रे होऊन मंद, आता निघून जा, जा बाबा जा, कोरोना जा, लई झाला खेळ, आता निघून जा रे बाबा, निघून जा. बांधुनिया मास्क आता उमटल्या खुणा, बांधुनिया मास्क आता उमटल्या खुणा, हात तरी किती वेळा धुवून पुन्हा बाबा निघून जा, जा बाबा जा, कोरोना जा, लई झाला खेळ, आता निघून जा.